पानी पीना है तो ग्लास से पियो, इन बॉटल में क्या रखा है। पानी पीना है तो ग्लास से पियो, इन बॉटल में क्या रखा है। प्यार करना है तो अपने माँ बाप से करो, इन लड़कियों में क्या रखा है। जेव्हा जेव्हा मी एक नीट आणि क्लीन इंस्टाग्रामची अपेक्षा करते ना, तेव्हा तेव्हा माझा अपेक्षा भंग होतो आणि मला असे असे क्रिएटर बघायला भेटतात की मला असं वाटतं की ब्रह्मदेवानी यांच्यासाठी मेहनत केली, ह्यांच्यासाठी. आणि जेव्हा जेव्हा वाटतं ना की आता इंस्टाग्रामवरचे सगळे छपरी क्रिएटर संपलेले असतील, नाही, अशा वेळेस जन्माला येते एक असं नमुनं आणि असा एक छपरी क्रिएटर ज्यांना बघून असं वाटतं की त्यांच्या डोक्यात जावं आणि अशी बुक्की घालावी. किती तिळान गुळ वाटा, पण लोक तुम्हाला तेव्हाच गोड बोलणार जेव्हा तुमची त्यांना गरज पडणार. चला, एक वेळेस मी यांची छपरी डायलॉग, छपरी मोटिवेशन, छपरी एडिटिंग आणि हे सगळं सहन पण करून घेईन. अहो, पण यांच्या फिल्टरचं करायचं काय. आणि त्याशी डोल डोलते वाऱ्यावर बाई मज डोल, त्या मानेचं काय करू मी. तुम्हाला एक सांगू का, काही लोकांना ना टॅलेंट आहे ना ते गॉड गिफ्टेड असतं, पण अशा वेळेस आहे ना गिफ्टला नाही म्हणायला शिकायला पाहिजे. काकू, तुमचं हे जे टॅलेंट आहे ना ते प्लीज देवाला वापस करून टाका. भेटा यांना ह्या आताच नुकत्याच इंस्टाग्रामवरती नवीन नवीन उगवलेल्या मशरूम, आय मीन मशहूर झालेल्या सोनी तपकीर. आता यांच्या आडनावाचंच तपकीर आहे म्हटल्यानंतर ह्या कशाच्या बरे नशे करत असतील, हा तर प्रश्न तुम्हाला आम्हाला पडायलाच नको. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तपकिरीची पावडर घेऊन अशी असं करून जे काही असं फिल्टर होऊन ह्या व्हिडिओ करतात ना, अगं भयानक डेंजर. मकर संक्रांतीच्या त्या लोकांना पण खूप खूप शुभेच्छा जे पाठीमागे कड. काकू, फुकटात लग्नामध्ये नागिन डान्सचे क्लासेस घेऊ शकतात. इतके का वेवी आहेत तुम्ही. तुमच्या वेवलेन्थला मॅच करायला आम्हाला असं का करावं लागतं. मला यांचा व्हिडिओ बघताना मला असं असं करावं लागत होतं. आता ह्या कुठे बरं हलतील. काकू, तुमचा जन्म समुद्र किनाऱ्यावरचा आहे का. म्हणजे फारच वेवतात तुम्ही, आय मीन हलतात तुम्ही. मी तुम्हाला एक सांगू का, यांचे हे असे रील बघितल्यानंतर यांच्या पप्पांनी यांच्या दाखल्याच्या पाठीमागे स्वतःचं लावलेलं नाव काढून घेतलं असेल आणि नवऱ्याने आधार कार्डच्या पाठीमागचं. आजकालच्या मुलींचं कसं आहे माहितीये का, प्रेम एकाशी, फिरत्यात दुसऱ्याशी आणि लग्न करतात तिसऱ्याशी. असं कुठं असतंय. काहीच्या काय असा एकदम असा दलिंदर कॉन्टेंट जो म्हणतात ना, तो हा. तिळगुळ घ्या, 4 शब्द कमी बोला पण खरे बोला. 4 गोष्टी खऱ्या ऐकून घ्यायच्यात का तुम्हाला स्वतःबद्दल, ऐकायच्यात का 4 गोष्टी, तर ऐका. प्रत्येक व्हिडिओमध्ये हे असं नागिन नागिन अजिबात करायची गरज नाही. दुसरं म्हणजे तुमच्या ह्या थुकरट आणि फालतू मोटिवेशनची या जगाला काडी मात्र गरज नाहीये. तिसरं म्हणजे ते फिल्टर कमी लावत जा, कारण दात पांढरे दिसतात आणि तुम्ही वेगळ्याच दिसतात. आणि चौथं म्हणजे कशाला नको. नको ग्रह तारे, नको फुल पसारे, मी जिथे बसावे तिथे फक्त मोबाईलला नेटवर्क असावे. नको चंद्र तारे, नको फुल पसारे, तुला एका यानामध्ये बसून दूरच्या ग्रहावरती सोडावे. तू रील टाकावे, माझ्या फीड वरती यावे आणि मी तुला पार कर्पूर टाकावे. कारण व्हिडिओ मध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. शाळेतला सगळ्यात फेमस डायलॉग, मॅडम हा हलवतोय बेंच हो. चावट काकू, लब्बाड, तुमचं याचं चावटपणाचं बोलणं बघून रस्त्याने पळतच सुटले मी. अगं बाई, कितीच ते डबल मिनिंग. गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवतात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवतात, केरळ मधल्या पोरी इडली बनवतात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पोरी पोरांना चिवत्या बनवतात. चिवत्या लय बेकार. ते पोरांना ते बनवणाऱ्याच्या पोरी आहेत ना, त्या संघटनेच्या काकू अगोदर अध्यक्ष होत्या. आता कसं आहे माहिती का, काकू रिटायर झाल्या आणि आता इंस्टाग्रामवरती काकू तेच करतात. चिवताई 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 चिवताई. पावसामुळं लोखंड गळणं, थंडीमुळं सर्दी होणं, वाऱ्यामुळं झाडाची पानं गळणं आणि पोरींमुळं पोरं बरबाद होणं निसर्गाचा नियम आहे हो. पराकोटीचा निलाजरेपणा, कायच्या काय असा वेडेपणा रसिक हो. काकू, स्वतःची जन्मपत्रिका एकदा व्यवस्थित बघून घ्या. स्वतःच्या जन्मपत्रिकेमध्ये गण नावाच्या जागेवरती पुढे नागिन आहे का. कारण हे काय एवढी वेवलेंथ आहे अशी का म्हणजे कच. काकू, तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज म्हणजे अगं काळी 4 मधलं गाणं. मुलींना कोणत्या विषयात 100% मार्क पडू या ना पडू, पण 2 विषयात नक्की 100% मार्क पडतात. एक म्हणजे मेकअप आणि दुसरं म्हणजे ब्रेकअप. नाही, पण खरं मनातून एक गोष्ट सांगू का काकू, ही दुनिया तुम्हाला कितीही विरोध करू देत, कितीही विरोध करू देत, मी मात्र दुनियेकडूनच जाणार. काकू, एक काम करा, फार चांगलं मुहूर्त आहे उद्याचा, घ्या एकदाचा मनावर आणि करा इंस्टाग्राम आयडी डिलीट. पोरींनो उठा उठा, दिवाळी आली, तुळशीबागेत जायची वेळ आली. 70ची चप्पल, 100चा टॉप, 150ची जीन्स, टोटल 320. चला तर मग आता
काकूंना एकदाच रेटच करू, आय मीन काकूंचे जे आउटफिट आहेत त्याला रेट करून टाकूयात. म्हणजे 200 रुपयाची साडी, 100 रुपयाचं ब्लाऊज, 500 रुपयाची फेक फॉसिल, त्याच्यानंतर 100 रुपयाचा गळ्यातला सेट. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज काकू आहेत 900 रुपयाच्या. त्याच्यामध्ये मायनस थुकरट ऍक्टिंगचे आणि थुकरट डायलॉगचे 50 रुपये. म्हणजे काकू राहतात 850 रुपयाच्या ऑन अन ऍव्हरेज. काकू हे 850 रुपयाच्या तुम्ही अख्ख्या, तरी सुद्धा तुम्ही लोकांना जज करता. काकू ऐका, ते 100 पाप करायचे आणि नंतर इंस्टाग्राम वरती ज्ञान द्यायला यायचं, अशा ह्या बिल्ल्या, आय मीन अशा हे कॉन्टेंट क्रिएटर आहेत. मुलीच्या घरच्यांना मुलगा दुधाने धुतलेला पाहिजे, मग त्यांची मुलगी कित्येक जणांच्या दह्याने धुतलेली का असाना. भलत्याच दूध दुभत्याच्या घरातल्या दिसतंय काकू, दूध आणि दही वगैरे. यो किती गाई म्हशी होत्या घरी. जस्ट आस्किंग काकू, बाकी काही नाही. पण तुम्हाला एक सांगू का, माझी अशी जेन्युअनली इच्छा आहे की तुमचा जो अभिषेक आहे ना तो एकदा पानमुत्राने, आय मीन 5 मुत्राने वगैरे करावा. कारण एवढे जे घाणेरडे स्टेटमेंट तुम्ही पोरींच्या बद्दल पास करतात ना, त्यानंतर माझी पर्सनली भारी इच्छा आहे. उगाच अपोजिट जेंडरकडनं थोडीशी वाहवाही भेटण्यासाठी, थोडीशी सिंपती भेटण्यासाठी आजकाल पोरी असं वागतात. म्हणजे आपल्या जेंडरला शिव्या घालायच्या, आपल्या जेंडरच्या पोरी कशा काय विचित्र असू शकतात हे लोकांना ओरडून ओरडून सांगायचं. मग तेवढंच जरा 4-5 दर्दी पोरं यांना भेटतात, तेवढीच त्यांची काहीतरी ऑडियन्स. पण कसं आहे माहिती का, काकूंचं कामच असं आहे की इक्वली काकू दोन्ही जेंडरकडनं शिव्या खातात. तर माझंच उदाहरण घ्या ना काकू, मी स्वतः तुमची एवढी मोठी फॅन आहे की मी फेक अकाउंट करून तुमचं अकाउंट स्टॉक करते फक्त शिव्या द्यायला. थेरगाव क्वीन आहे ना, थेरगाव क्वीन, ती यांच्या वयात आल्यानंतर सेम हेच काम करणार आहे. म्हणजे या थेरगाव क्वीनचा अपडेटेड व्हर्जन आहे, काहीच फरक नाहीये. हे असं ह्या काकू माझ्या डोक्यात गेल्यात, सॉरी गाईज, पण गेल्यात डोक्यात. काय करू मी. मध्येच थंडी वाढते, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन पडतोय, यात वातावरणाचा दोष नाही बरं का, महिनाच वाराचा आहे. आणि यांच्याकडे हे कोणतं बरं व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर आहे, यांच्याकडे कोणतं बरं हे फिल्टर आहे ज्याच्यामध्ये यांचे तोंड एवढे पांढरे आणि पाठीमागचं हे सगळं एवढं ग्रीन दिसतं. अख्ख्या पुण्यात नाही, अख्ख्या पूर्ण पृथ्वी तलावावरती एवढी ग्रीनरी, एवढी हिरवळ कुठंच नसत जेवढी यांच्या व्हिडिओमध्ये असते. म्हणजे असा पार एकदम व्हायब्रन्स पूर्ण वाढून द्यायचा आणि ज्ञान द्यायचं. महिनाच वाराचा आहे. वा रे वा, मर जावा मिट जावा विनोद. स्वतःच्या व्हिडिओवरती कमीत कमी 3 किलोमीटरची अशी फिल्टरची लेअर लावायची आणि लोकांना मोटिवेशन असं किलोभर द्यायचं. कुठून येतो बरं एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये? स्वतःच्या दिसण्यावरती तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये आणि काय तर म्हणे लोकांना मोटिवेशन देतात. याला काय म्हणतात माहिती का, हिपोक्रेसीची सीमा, सॉरी हिपोक्रेसीची सोनी. एकतर काकू तुमची मान आणि त्यानंतर अरे असं करून जे काही तुम्ही नागपुडी फुगवतात ना, त्यानंतर मला धडकी भरती. कारण ब्लॅक होल मध्ये पृथ्वी जाईल तेव्हा जाईल, तुमच्या नागपुड्यामध्ये अख्खीच्या अख्खी सृष्टी सामावून निघल. कोण म्हणतं शरीराची भूक फक्त मुलांनाच असते? अरे आजकालच्या 9वी-10वीच्या मुलींना लेखाच असते, नाहीतर मुलांची काय हिंमत आहे तिला हॉटेलच्या रूम पर्यंत घेऊन जायची. काकू तुम्हाला तुमच्या 9वी-10वीच्या दिवसांचा भलताच दांडगा अनुभव दिसतोय. नाही त्याच्यामुळेच तर सगळ्या पोरींना जनरलाइज करणं चाललंय ना. म्हणजे भलतच रंगीन वगैरे बालपण गेलेलं असेल नाही का तुमचं, म्हणजे उसात, आय मीन म्हणजे असू शकतं बाबा. आता काय सांगताय, म्हणजे तुमच्या वयाकडे बघून. तुमच्याकडे ऊसाची शेती वगैरे आहे की काय? म्हणजे असं फक्त विचारते बरं का, तुम्ही स्वतःला ब्रँड शेतकरी वगैरे जस्ट विचारलं, बाकी काही नाही. आणि एक सांगू का, हे असले फालतूचे 3rd क्लास स्टेटमेंट पास करणं बंद करा. कारण 18 वर्षाखालील मुलींना हॉटेलमध्ये स्ट्रिक्टली एंट्री नाहीये. सध्या 2च ऑपरेटर ट्रेंडिंगला, एक म्हणजे डीजे ऑपरेटर जो पब्लिकला गाण्याच्या तालावर नाचवतो, आणि दुसरा म्हणजे जेसीबी ऑपरेटर जो जेसीबीला गाण्याच्या तालावर नाचवतो. या काकूंना ते जेसीबी वाल्यासोबत कायच बरं ऑब्सेशन आहे देव जाणे. जेसीबी वाल्यांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, या काकू जर तुम्हाला तिथे दिसल्या तर त्यांना एक गोष्ट म्हणायची, ए सोने चल मला रिकामा वेळ, तुला जरा समोर बसून पाळी करून आणतो. आणि तुमचं ते समोर नसतं का, तिथे त्यांना बसवायचं लांब गावच्या नाल्यामध्ये. कॉन्टेंट, काकूचा मोबाईल आणि चार्जर याच्या सगळं फेकून यायचं. म्हणजे आता बघा ना, कबूतर, बैल, मेडिकल, नेटवर्क, मोबाईल या सगळ्या गोष्टींवरती काकूंचे एक व्हिडिओ बनवून झालेले आहेत. उद्या जर समजा काकू समोर डुक्कर आलं तर काकू म्हणतील, अरे गड्या हे तर मी याच्यावरती बनवू शकते व्हिडिओ, असं म्हणतील एकंदरीत काकू. काकू तुमची मान आणि तुमची बॉडी नेमकं कुणाच्या तालावरती नसते हे मला सांगा. माणूस दिसायला इतका पण खराब नसतो जितका तो आधार कार्डच्या फोटोवर असतो. माणूस दिसायला इतका पण देखणा नसतो जितका तो व्हॉट्सअपच्या डीपीवर असतो. माणूस इतका पण वाईट नसतो जितका त्याला त्याची बायको समजते. माणूस इतका पण चांगला नसतो जितका त्याला त्याची आई समजते. खरा माणूस हा कसा असतो हे फक्त त्याच्या मित्रांनाच माहित असतं. मला पण शाळेमध्ये माणूस या शब्दावरती निबंध लिहायला लावल्यावरती मी असंच करायची. माणूस हा माणूस असतो, माणूस हा चुकीचा पुतळा असतो. माणूस म्हणजे ह्युमन, ह्युमन म्हणजे माणूस. आणि ह्युमन जे असतात ना ते चांगले असतात. म्हणजे ह्युमन हे जे असतात ना ते खूप चांगले असतात आणि ते माणसं म्हणून फार चांगले असतात. आणि जे माणसं असतात ते नंतर नवरे होतात पण बायका वाईट असतात. अशी एकंदरीत निबंधाची जी काही कला आहे ती माझ्यामध्ये पण अवगत होती. शेतकऱ्याच्या मुलाचं राहणं कसं बी असू द्या पण वागणं मात्र रुबाबातच असतंय. #रॉयल शेतकरी. तुम्हाला मी माझ्याबद्दल एक गोष्ट सांगू का, म्हणजे माझ्याबद्दल मोठेपणा नाही सांगत, पण मला ना प्राण्यांची भाषा कळते. म्हणजे प्राण्यांच्या डोळ्यामधले हावभाव,
प्राण्यांना नेमकं म्हणायचंय काय हे मला कळतं. आता ऑस्करमुळे तर मला ती सवय झालेलीच आहे आणि मी काही अॅनिमल एनजीओ साठी पण काम करते, त्यामुळे मला प्राण्यांची थोडी बहुत भाषा कळते. ते पाठीमागचा जो बैल आहे ना, त्याच्या डोळ्यामध्ये मी काकू विषयीचा जो तिरस्कार आहे तो एकदम क्लिअरली बघू शकते. म्हणजे त्याच्या मनामध्ये मला एकदा सोडाच तुम्ही, नाही का ह्या सोनी तपकीरला मी शिंगावरती घेऊन सगळं रान दाखवून आणलं तर नावाचा सर्जन नाही. गर्वच नाही तर माझे निर्व्यसनी असल्याचा, कारण सुपारीचं व्यसन नसताना रात्रभर गाडी चालवतो तो म्हणजे हॅशटॅग पिकअप लवर. यांना हॅशटॅग सोबत काय वेगळं ऑब्सेशन आहे काय माहिती. एक दिवस हे असं चालू राहिलं नाही, हॅशटॅग रॉयल शेतकरी, हॅशटॅग दूध उत्पादक, हॅशटॅग जेसीबी लवर, हॅशटॅग हे जर हॅशटॅगचा असंच सिलसिला चालू राहिला ना, एक दिवस कीबोर्डवरचा हॅशटॅग गायब होईल. आमच्याकडे एक जुना ओनिडा टीव्ही होता बरं का, आणि तो आम्ही बरेच वर्ष वापरला. त्यानंतर त्याची पिक्चर ट्यूब गेली आणि त्यामध्ये कुठलाही पिक्चर लागला, कुठलंही काही लागलं त्याच्यावरती की ते असं त्याचे पिक्चर हलायचे असे. मग आम्ही काय करायचो माहिती का, त्या टीव्हीच्या बाजूला अशी खणखण जोरात चापट मारायचो. टपकन मारली का मग ते पिक्चर अशी सेट व्हायची. मला या काकूंसोबत तेच करायची इच्छा आहे. मुलांनो, करिअरकडे लक्ष द्या, मुलींकडे नाही. कारण मुलगी ही फुलपाखरासारखी असती, कारण फुलपाखरू हे कधीच एका झाडावर नाही बसत. काय काकू, तुम्ही तुमच्या जमान्यातल्या फुलपाखरू वगैरे होतात की काय? किती फुलांवरती उडालात, आय मीन किती फुलांवरती परागकण वगैरे गोळा करत अशा उडालात तुम्ही? म्हणजे छान किती दिसते फुलपाखरू, या वेलीवर फुला बरोबर यावे. एक सांगू का, या जगामध्ये मी शिव्या देत नाही, ठीक आहे. या जगामध्ये काही लोक खरंच कमरेच्या खालच्या शिव्या डिझर्व करतात, आणि ते काही लोक म्हणजे काकूची ऍक्टिंग इतकीच थुकरट आहे. काकूंनी जर सीआयडीचं ऑडिशन दिलं तर काकूंना लास्टचा रोल भेटेल. पोरगी पटवणं सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखं झालंय. जागा 1 आणि उमेदवार 5-50. काय काकू, तुम्ही निवडून यावं म्हणून कुणी मतदान केलंय? हे असले फालतू व्हिडिओ बनवले, मिसोजिनीला सपोर्ट केला, अदर जेंडरला सपोर्ट केला की कसं आहे, थोडी सिंपती भेटते आणि सपोर्ट पण भेटतो. पण काकूचं कसं झालंय माहितीये का, की असे व्हिडिओ बनवा की दोन्ही जेंडर कडून इक्वली शिव्या खा. काकू खरं सांगा, दसऱ्याला स्वतःच्या जिभेची पूजा करताना तुम्ही हळदी कुंकू लावून खरं सांगा? पोरांनो, अशा पोरींना ब्लॉक करून टाका जे तुम्हाला वेळेवर देत नाही. मेसेजचा रिप्लाय काकू कसं आहे माहिती का, आता मला प्राणी आवडतात म्हणून प्राण्यातली गोष्ट सांगते, ऐका. 2 प्रकारचे प्राणी असतात, एक असतं सिंह आणि एक असतं कुत्रा. आता कसं आहे माहिती का, सिंहीण बनून जर राहिलं तर फक्त सिंहच मागे येतो, आणि कुत्री बनून जर राहिलं ना तर मग 50. म्हणजे आता बघा, आता आपलं ठरवायचं की आपल्याला नेमकं बनायचंय काय. घातल्यावर गरम लागतंय आणि काढल्यावर गार लागतंय. स्वेटर आई ग, स्वेटर होय स्वेटर. अगं डबल मिनिंग, मी हा जोक ऐकला रस्त्याने पळतच फिरले. बापरे, कितीच कॉमेडी, कितीच तो डबल मिनिंग जोक. काय करू मी एवढ्या कॉमेडीचं, कुठे घेऊन जाऊ? आता काकूंसाठी माझ्याकडून 4 ओळी माझ्या लेखणीतून. ऐकल्यावरती चावट वाटतं, म्यूट केल्यावरती क्रिंज. ऐकल्यावरती चावट वाटतं, म्यूट केल्यावरती क्रिंज, आणि चेंज केल्यावरती सुख. काकूचा रील हो. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. आजकाल मी इंस्टाग्रामवरती रोजच लाईव्हला येते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपली बनविनची लिंक आहे ती आपल्या पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. जा, गेम खेळा आणि जिंका भरघोस कॅश.